नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा अगदी स्टार्टरचा प्रकार म्हणजे हराभरा कबाब. हॉटेलमध्ये गेल्यावर आवर्जून ऑर्डर केलाच जातो. पण हा हराभरा कबाब हॉटेलमध्ये फारच महाग मिळतो. तर आज आपण घरगुती मसाले वापरून घरगुती साहित्यात हाय प्रोटीनयुक्त, हाय फायबरयुक्त हराभरा कबाब घरच्या घरी फक्त 5 मिनिटात तयार करणार आहोत. तेही कोणतेही महागडे साहित्य न वापरता चविष्ट आणि चमचमीत. हॉटेलपेक्षाही हा चमचमीत हराभरा कबाब तयार होतो. 31च्या पार्टीसाठी हा हराभरा कबाब उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे तुम्ही 31च्या पार्टीसाठी हा हराभरा कबाब बनवू शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हाय फायबर, हाय प्रोटीनयुक्त हराभरा कबाब बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात 1 वाटी फ्रोझन मटार घालूया. इथे फ्रोझन मटार मी घेतले आहेत. तुम्ही ताजे मटार उकडवून घेऊ शकता. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 वेळा अगदी मिक्सर चालू बंद करत मी मटार व्यवस्थितपणे त्याची भरड तयार करून घेतली आहे. आता लगेचच ही भरड आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मटारची भरड आपण बाउलमध्ये काढून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घालूया. हिरव्या वाटणाचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता. त्यानंतर पावडर मसाले मी इथे घालत आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि धणेपूड वर त्याबरोबरच आपण 100 ग्रॅम इथे किसून घेतलेले पनीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे जे कबाब बनवत आहोत ते चटपटीत व्हावेत यासाठी इथे मी 1 चमचाभर लिंबाचा रस घालत आहे आणि त्याबरोबरच 1 चमचाभर साखर घालत आहे. त्यामुळे चव बॅलन्स होते. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित बाइंडिंग व्हावे यासाठी इथे मी फुटाण्याच्या डाळीचे पीठ तयार करून घेतले आहे. तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ नसेल तर इथे बेसन अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. आता सर्व जिन्नस आपण हातानेच एकजीव करून घेऊया. म्हणजे जे आपण मसाले ह्या मिश्रणात घातले आहेत त्याची पुरेपूर चव एकसारखी मिश्रणाला लागेल म्हणून हाताचाच वापर करायचा आहे आणि मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कबाबचे मिश्रण थोडेसे मीडियम सॉफ्टच असते म्हणून इथे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाण्याची जर गरज लागली तरच इथे पाण्याचा वापर करायचा आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट मीडियम सॉफ्ट असा मी गोळा तयार करून घेतला आहे. कबाबसाठी असेच मिश्रण लागते. लगेचच त्याचे आपण कबाब बनवून घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे. त्यानंतर तळ हातावर घेऊन अगदी व्यवस्थितपणे शेप द्यायचा आहे आणि कबाबचा अगदी व्यवस्थितपणे गोलाकार असा द्यायचा आहे. त्यानंतर मधोमध आपण 1 काजूचा तुकडा लावूया आणि तोही अगदी व्यवस्थितपणे दाबून घेऊया म्हणजे निघणार नाही. पाहू शकता किती परफेक्ट कबाब तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण अजून सर्व जे राहिलेले कबाब आहेत ते अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट हराभरा कबाब मी तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण शॅलो फ्राय करूया. हे मी कबाब शॅलो फ्राय करत आहे. तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता. त्यासाठी इथे मी गॅसवर 1 नॉनस्टिक तवा ठेवला आहे. तवा गरम करून घेतल्यावर 2 चमचे तेल घालूया आणि व्यवस्थित तव्याला लावून घेऊया. तेल थोडेसे गरम करून घेतल्यावर लगेचच जे आपण कबाब तयार करून घेतले होते ते अशा प्रकारे हलक्या हाताने तव्यावर ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत दोन्ही बाजूनी कबाब गोल्डन कलर येईस्तोवर एक समान रंगावर भाजून घेऊया. कबाब भाजून घेत असताना एक बाजू अगदी खरपूस भाजून घेतल्यावरच पलटून दोन्ही बाजूने अगदी आलटून पलटून एक समान रंगावर भाजून घ्यायचे आहेत. इथे मी कबाब शॅलो फ्राय करत आहे. तुम्ही एअर फ्राय करू शकता किंवा बेकही करून घेऊ शकता. आता हे कबाब आपण व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर कबाबची एक बाजू अगदी गोल्डन कलर झाल्यावर अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे. अशाच प्रकारे सर्व कबाब आपण पलटून घेऊया आणि दुसरी बाजू अशाच प्रकारे अगदी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेऊया. साधारणतः
2 मिनिटानंतर पाहू शकता कबाब अगदी पूर्णपणे तयार झाले आहेत. इतपतच आपल्याला कबाब शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम कबाब सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले हाय फायबर, हाय प्रोटीन आणि तितकेच चविष्ट, रुचकर, घरगुती साहित्यात तयार केलेले हराभरा कबाब. हे हराभरा कबाब 31च्या पार्टीला तुम्ही बनवू शकता. फक्त 5 ते 5 मिनिटातच तयार होतात. अजिबात वेळ लागत नाही. शिवाय हे सर्व जिन्नस आपल्या घरी उपलब्ध असतातच. त्यामुळे बाहेर जाण्याची गरज नसते. मसालेही घरचे आपण वापरले आहेत. त्यामुळे अत्यंत पौष्टिक, चविष्ट ही हराभरा कबाब तयार होतात. अशाच प्रकारे हराभरा कबाब घरच्या घरी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. मुलेही अगदी आवडीने खातील. इतके चविष्ट आणि चमचमीत हे हराभरा कबाब तयार होतात. त्याबरोबर पुदिन्याची चटणी सर्व्ह केली जाते. तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.